नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। श्रीकांत दोंदे हत्येप्रकरणी शिवसेना आणि आंबेडकरी संघटनांनी 1.5 तास रोखला नगर मनमाड महामार्ग। कुटुंबियांनी कायमस्वरूपी नोकरी, आर्थिक मदत आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या 2 जून 2026 रोजी सायंकाळी झालेल्या हत्येप्रकरणी गुरुवारी शिवसेना तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तब्बल 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोनही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून 4 ते 5 तास वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनातील सक्षम अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी 1.5 तास घटनास्थळी न आल्यानं आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व कामगार कल्याण अधिकारी डॉक्टर उगले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली, मात्र कुलसचिवांनी स्वतः घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारावं या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। वाहतूक ठप्प झाल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी पसरली। अखेर कुलसचिव राजेंद्र पाटील यांच्या वतीने सहाय्यक कुलसचिव पेंड भाजे आंदोलनस्थळी दाखल झाले। त्यांनी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबियांसह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारलं। हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी शासन स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। शिवसेना व विविध आंबेडकरी संघटनांनी दिलेल्या निवेदनामध्ये श्रीकांत दोंदे हत्ये प्रकरणाची विशिष्ट अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यापीठाचे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दोंदे यांच्या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। राहुरी पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या आणि राहुरी पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली।